वेलकम टू दिशा क्लासेस। आज आपण या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 10th मधील कोऑर्डिनेट जिओमेट्री या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 5.3 पाहणार आहोत। पण आज आपण या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 3 एवढेच सॉल्व करणार आहोत। कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आज आपण प्रॅक्टिस सेट 5.3 मधला पार्ट 1 घेत आहे। म्हणजे ह्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट स्टार्ट करण्यापूर्वी थोडा थेरी पार्ट आपल्याला पाहावा लागतो। तर आज आपण थेरी पार्ट कोणता घेणार आहोत, जो प्रॅक्टिस सेट 5.3 साठी युजफुल आहे। सी स्लोप ऑफ लाईन। व्हॉट इज स्लोप ऑफ लाईन? आता स्लोप ऑफ लाईन म्हणजे काय? तर ह्या ठिकाणी स्लोप ऑफ लाईन हा आपण दोन पॉइंट दिल्यावर कन्सिडर करणार आहे। ॲक्च्युअली स्लोप ऑफ लाईन हे आपल्याला दोन फॉर्म्युलानुसार आपण स्लोप ऑफ लाईन फाइंड आउट करू शकतो। तर फर्स्ट वन काय दिलेला आहे, x1 x2 अँड x1 y1 and x2 y2 are the 2 points on the line L। आता ह्या लाईन L वर हे दोन पॉइंट्स आहेत and the ratio y2 minus y1 upon x2 minus x1 is called as slope of line। स्लोप ऑफ लाईन कोणाला म्हणणार? ह्या ठिकाणी आपण रेशो घेणार। कोणाचा रेशो घेणार? तर y कोऑर्डिनेटचा डिफरन्स अपॉन x कोऑर्डिनेटचा डिफरन्स। मीन्स इन शॉर्ट हियर वी राइट स्लोप ऑफ लाईन m is equal to y2 minus y1 upon x2 minus x1। आता स्लोप ऑफ लाईन हा लेटर m ने दाखवतात। ठीक आहे, म्हणजे इन शॉर्ट मध्ये आपण लिहू शकतो m is equal to y2 minus y1 upon x2 minus x1। ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण कधी यूज करणार? जेव्हा लाईन वर दोन कोऑर्डिनेट्स दिले असतील तेव्हा। अजून एक फॉर्म्युला आपल्याला आहे जो स्लोप ऑफ लाईन फाइंड आउट करू शकतो आपण। कोणता आहे? तर सी स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू टॅन थीटा। आता टॅन थीटा म्हणलं थीटा आला। थीटा म्हणजे कोण? तर आपण जर कोऑर्डिनेट सिस्टीम लक्षात घेतली, हियर इज अ एक्स एक्सिस अँड हियर इज अ वाय एक्सिस। द अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह एक्स एक्सिस। बघा, पॉझिटिव्ह एक्स एक्सिस म्हणजे ओरिजिन पासून राईट साईडला हा एक्स एक्सिस पॉझिटिव्ह असतो। त्या पॉझिटिव्ह एक्स एक्सिसची लाईनने केलेला अँगल हा थीटा आहे। आणि अशा वेळी आपण स्लोप ऑफ लाईन कसा फाइंड आउट करणार? तर स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू टॅन थीटा। हा आपला सेकंड फॉर्म्युला आहे। म्हणजे आज जो आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत त्यासाठी आपल्याला हे दोनच फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत। आता हे पॉइंट लक्षात ठेवताना स्लोप ऑफ लाईनचे काही कॉन्सेप्ट्स आहेत ज्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावे लागणार आहेत। विच आर दिस पॉइंट्स? सी फर्स्ट वन, the slope of x axis and of any line parallel to x axis is 0। पहिला पॉइंट काय सांगतो? आता कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये x ऍक्सिस ची आपण केलेला अँगल सांगतो। मग x ऍक्सिसचा स्लोप काय? तर x ऍक्सिसचा स्लोप हा कायम 0 असतो। आणि x ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईन्स आहेत त्यांचा देखील स्लोप हा 0 असतो। means the slope of x axis is 0 and the line parallel to the x axis having a slope 0। हा झाला फर्स्ट पॉइंट। आता x ऍक्सिसचा स्लोप आपण फाइंड आउट केला, x ऍक्सिसचा स्लोप हा 0 असतो हे आपण लक्षात ठेवलं। मग y ऍक्सिसचं काय? y ऍक्सिसचा आपण स्लोप कन्सिडर करावा लागेल। then see here the slope of y axis and of any line parallel to y axis cannot be determined। बघा, y ऍक्सिसचा स्लोप आपण सांगू शकत नाही किंवा y ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचा देखील स्लोप आपण सांगू शकत नाही। कसं काय? तर आत्ताच आपण इथं कन्सिडर केलं स्लोप म्हणजे टॅन थीटा। ठीक आहे, टॅन थीटा म्हणजे थीटा हा अँगल पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसची आहे। आता आपण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कन्सिडर केली, वाय ऍक्सिस कन्सिडर केली, तर दोघांच्या मध्ये अँगल हा 90 डिग्री येतो। म्हणजे थीटा ह्या ठिकाणी वाय ऍक्सिस साठी थीटा इज इक्वल टू 90 आला। ठीक आहे, मग आपण वाय ऍक्सिसचा स्लोप कॅनॉट बी डिटरमाइन का म्हणतो? तर आपल्याला माहिती आहे थीटा जर दिला असेल तर स्लोप आपण कसा फाइंड आउट करणार? दॅट इज स्लोप इज इक्वल टू टॅन थीटा। मग टॅन 90 ची व्हॅल्यू काय येईल? आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक टेबल माहित आहे। एका व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक टेबल कसा करायचा हे पाहिलेलं आहे, तर तुम्ही व्हिडिओ अवश्य पाहू शकता। आता त्याच्यामध्ये टॅन 90 ची किंमत टॅन ट्रिग्नोमेट्रिक रेशो हा आपण सांगू शकत नाही। मीन्स द व्हॅल्यू ऑफ टॅन 90 इज नॉट डिटरमाइंड और नॉट डिफाइंड। ठीक आहे, म्हणजे ह्या ठिकाणी आपण सांगू शकत नाही। म्हणून इथं आपण काय केलं की स्लोप ऑफ y ऍक्सिस अँड द लाईन पॅरलल टू द y ऍक्सिस हॅविंग द स्लोप मीन्स दॅट स्लोप इज कॅनॉट बी डिटरमाइंड। तो स्लोप आपण सांगू शकत नाही। पहा, परत एकदा सांगते, एक्स ऍक्सिसचा स्लोप हा 0 असेल,
वाय ॲक्सिसचा स्लोप हा आपण सांगू शकत नाही, कॅनॉट बी डिटरमाइंड. अँड वन मोर पॉइंट इज हिअर दॅट वी हॅव टू रिमेंबर दॅट व्हॉट इज दॅट, दॅट इज द पॅरलल लाईन्स हॅव इक्वल स्लोप. जर लाईन पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप इक्वल असतात. आता याचा उलट अर्थ पण आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. इफ द लाईन्स हॅव इक्वल स्लोप देन दॅट लाईन्स आर पॅरलल. म्हणजे ह्या ठिकाणी याचा कॉन्व्हर्स म्हणून पण आपण यूज करू शकतो. लाईन पॅरलल असतील तर स्लोप इक्वल असणार, आणि जर लाईनचे स्लोप इक्वल असतील तर त्या दोन लाईन पॅरलल असतील. एवढा थेरी पार्ट हा आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.3 साठी विचारत घ्यायचा आहे. ओके, देन आता आपण इथं प्रॅक्टिस सेट 5.3 स्टार्ट करू. सी द क्वेश्चन नंबर फर्स्ट. पहा, अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस आर गिव्हन. आता इथं काय गिव्हन आहे, अँगल इज गिव्हन म्हणजे थीटा दिलेला आहे. फाइंड द स्लोप ऑफ दीज लाईन्स, आणि त्या लाईनचा स्लोप आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट वन इज गिव्हन हिअर 45 डिग्री. Means if we consider here the angle made by line with a positive x-axis, that theta is equal to 45 degree. Okay, means angle made by line, angle made by line with x-axis, it is given as here theta is equal to 45 degree. आता 45 डिग्री अँगल दिलेला आहे, क्वेश्चन आहे स्लोप काढा. मग आता फॉर्म्युला आपण थीटाचा घेणार. स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू टॅन थीटा. बघा फॉर्म्युला किती सोपा आहे. स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू टॅन थीटा. टॅन 45, आता थीटा दिलेला आहे 45. मग टॅन 45 ची व्हॅल्यू काय, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॅन 45, दॅट इज इट इज इक्वल टू 1. मी स्लोप ऑफ लाईन फॉर अँगल 45 डिग्री इज 1. ठीक आहे. आता नेक्स्ट अँगल दिलेला आहे आपल्याला 60 डिग्री. Means here we consider the angle made by the line. Angle made by line with x-axis. Means we write here with x-axis or with positive x-axis. Positive direction of positive direction of x-axis. Positive direction ऑफ एक्स एक्सिस हा आपल्याला दिलेला आहे. तो किती आहे 60 डिग्री. मीन्स हिअर वी कन्सिडर थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. मीन्स स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू टॅन थीटा, इज इक्वल टू टॅन थीटा. आता थीटा इथं आपल्याला किती दिलेला आहे 60 डिग्री. मीन्स वी राईट हिअर टॅन 60. आता टॅन 60 ची व्हॅल्यू आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक टेबल मधून पाहावी लागेल. काय आहे टॅन 60 ची व्हॅल्यू, दॅट इज इट इज √3. मीन्स स्लोप ऑफ लाईन फॉर अँगल 60 डिग्री इज √3. आणि थर्ड आहे ह्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 90 डिग्री. मीन्स इन शॉर्ट वी राईट हिअर थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. व्हॉट इज थीटा, दॅट इज अँगल मेड बाय लाईन. अँगल मेड बाय लाईन with the positive direction of x-axis, means that theta is equal to 90 degrees given. Then here we find slope of line. Slope of line is equal to tan theta, means tan 90. आत्ताच आपण पाहिलं tan 90 असेल तर tan 90 ची व्हॅल्यू काय आहे, इट इज कॅनॉट बी डिटरमाइंड. म्हणजे स्लोप ऑफ लाईन ह्या ठिकाणी आपण हा डिटरमाइन करू शकत नाही. का डिटरमाइन करू शकत नाही, कारण ह्या ठिकाणी tan 90 ची व्हॅल्यू ही आपण सांगू शकत नाही. बघा थीटा दिलेला आहे, आपण थीटा दिला असेल तर स्लोप कसा काढणार, स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू टॅन थीटा. म्हणजे एका कन्सेप्टवर आपला एक क्वेश्चन झाला. देन सी दिस क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 पहा. फाइंड द स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट्स. म्हणजे आता इथं पॉइंट्स दिलेले आहेत आणि स्लोप ऑफ लाईन काढायचा आहे. त्याच्यामधून आपण क्वेश्चन एक्झाम्पल नंबर फर्स्ट घेऊ. ए चे कोऑर्डिनेट्स दिलेत 2, 3, बी चे कोऑर्डिनेट्स दिलेत 4, 7. आता हे कोऑर्डिनेट्स दिलेत पण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, इफ द 2 points or the coordinates of 2 points are given, then which formula we use here, that is y2 minus y1 upon x2 minus x1. Means for that here we consider which is the x1 and which is the y1. Okay, means we write here x1 is equal to 2, y1 is equal to 3, x2 is equal to 4 and y2 is equal to 7. बघा आपण कोणता x1 आहे कोणता x2 आहे हे कन्सिडर केलं. आता 2 पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स दिलेत आणि स्लोप ऑफ लाईन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे.
मग कोणता फॉर्म्युला आपण यूज करणार? दॅट इज स्लोप ऑफ लाईन मीन्स m इज इक्वल टू y2 minus y1 upon x2 minus x1. देन हिअर वी राईट स्लोप ऑफ लाईन. आता कोणती लाईन तयार होते बघा क्वेश्चन मध्ये? स्लोप ऑफ लाईन AB कोऑर्डिनेट्स दिलेत. सो वी राईट हिअर स्लोप ऑफ लाईन AB इज इक्वल टू y2 minus y1 upon x2 minus x1. आता y2 ची व्हॅल्यू किती आहे? 7 minus 3 upon 4 minus 2. याला सिम्प्लिफाय करू आपण. 7 minus 3 means 4 upon 4 minus 2 means 2 means slope of line AB. Slope of line AB, here we simplify it and we will get here 2. Means slope of line AB is equal to 2. Slope of line हा 2 आला. नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे. सेम आहे ह्या ठिकाणी. C is 5 negative 2 and D 7 2. आता स्लोप ऑफ लाईन फाइंड आउट करायचं आहे. 2 पॉइंट्स दिलेत म्हणजे आपण फॉर्म्युला हाच घेणार. m is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. मग आता y2 कोण x2 कोण हे कन्सिडर करावं लागेल. मीन्स हिअर वी राईट इट अगेन. दॅट इज the value of x1 is the x coordinate of point C which is equal to 5. y1 कोण आहे? That is a negative 2. x2 is equal to 7 and y2 is equal to 3. Okay. Then here we write slope of line CD. Slope of line CD is equal to y2 minus y1 अपॉन x2 minus x1. ठीक आहे. आता व्हॅल्यूज घेऊया. y2 3 आहे, y1 आहे -2 म्हणजे मायनस मायनस प्लस झाले, अपॉन x2 आहे 7 आणि ह्या ठिकाणी x1 आहे हा 5. बघा 7 मीन्स x2 minus x1 मीन्स -5. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी सिम्प्लिफाय करू. 3 plus 2 मीन्स 5 upon 2. Means slope of line CD. Slope of line CD is equal to 5 upon 2. ठीक आहे. स्लोप ऑफ लाईन आपल्याला ह्या ठिकाणी मिळाला 5 upon 2. एक्स कोऑर्डिनेट आपण x1, x1, x2 कन्सिडर केले होते. ह्या ठिकाणी स्लोप हा 5 upon 2 मिळाला. आता आपण थर्ड एक्झाम्पल घेतले. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ. नेक्स्ट एक्झाम्पल विच इज द नेक्स्ट एक्झाम्पल. सी कोणता आहे या ठिकाणी? L and M the coordinates of points given. बघा प्रत्येक वेळी थोडाफार चेंज होईल असे कोऑर्डिनेट्स मी घेतलेले आहेत. तर आता कोणते घेतलेले आहेत इथं? तर जर L हा पॉइंट पाहिला तर L चे व्हर्टेक्स कोणते आहेत? दोन्ही हे निगेटिव्ह कोऑर्डिनेट्स आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला साइन कन्व्हेन्शन्स विचारात घेण्यासाठी मी हा एक फोर्थ एक्झाम्पल घेतलेला आहे. आता इथं आपण कन्सिडर करू विच इज x1 अँड विच इज y1. x1 इज निगेटिव्ह 2, y1 is negative 3. आता x2 ची व्हॅल्यू काय आहे बघा बरं. काय दिसतो x2 इथे? निगेटिव्ह 6 आणि y2 किती आहे? इट इज निगेटिव्ह 8. स्लोप ऑफ लाईन फाइंड आउट करायचा आहे. सेम फॉर्म्युला आपण यूज करणार. व्हॉट इज दॅट? इट इज m इज इक्वल टू y2 minus y1 upon x2 minus x1. देन हिअर वी राईट स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ लाईन LM इज इक्वल टू y2 minus y1 upon x2 minus x1. आता आपल्याला काय करायचं आहे? ज्या व्हॅल्यूज आपण कन्सिडर केलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये घालायच्या आहेत. y2 आहे निगेटिव्ह 8 मायनस y1 आहे निगेटिव्ह 3 अपॉन x2 आहे निगेटिव्ह 6 मायनस निगेटिव्ह 2. आता साइनचा विचार करायचा आहे. सी negative 8 minus minus plus means negative 8 plus 3. Again negative 6 means minus 6 आणि इथे minus minus plus झाले plus 2. आता इथे negative 8 positive 3 means minus 8 plus 3 both have different sign. If different sign is there then we do subtraction and it is negative 5. Negative 6 positive 2 again both have different sign means again here we do subtraction and it is a negative 4. Both have negative sign means here we will get slope of line is 5 upon 4 means here we write slope of line
lm is equal to 5/4. ठीक आहे. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ. पहा आता इथं हे थोडंसं डिफरंट आहे मगाच्या पेक्षा. काय डिफरन्स आहे तर ह्या ठिकाणी विचार केला तर एक्स कोऑर्डिनेट हा फर्स्ट पॉइंट आणि सेकंड पॉइंट म्हणजे दोन्ही पॉइंट्सचा एक्स कोऑर्डिनेट हा 0 आहे. ठीक आहे. पहा आता मग ह्याचं आन्सर कसं येतं ते पाहू आपण. x1 काय आहे 0, y1 काय आहे -3, x2 0 and y2 is equal to 4. ठीक आहे. स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू तोच फॉर्म्युला आपण यूज केला. Then here we write slope of line TS is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. आता फटाफट आपण व्हॅल्यूज घालू. y2 ची व्हॅल्यू आहे 4, y1 आहे -3, मायनस मायनस प्लस झाला, x2 आहे 0 आणि x1 पण आहे 0. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला काय मिळालेलं आहे 7/0. बघा 7 ला 0 न डिव्हाइड करायचं आहे. आता ज्यावेळी असा फ्रॅक्शन येतो त्यावेळी त्याची व्हॅल्यू आपण सांगू शकत नाही. मीन्स वी राईट हियर स्लोप ऑफ लाईन TS is cannot be determined. याचा स्लोप आपण सांगू शकत नाही. परत कन्सेप्ट लक्षात घ्या की जर 0 असेल तर ह्या ठिकाणी स्लोप आपण सांगणार नाही. मीन्स वी राईट हियर cannot determined. Why it is cannot determined? Because the value of that ratio we can't say what is that. ओके. म्हणजे ह्या ठिकाणी आपण एक्झाम्पल 6 थोडासा बदल घेतला. आता पहा क्वेश्चन नंबर 3. काय आहे क्वेश्चन नंबर 3? डिटरमाइन वेदर द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. आता दिलेले पॉइंट्स कोलिनियर आहेत का हे सांगा. कोलिनियर म्हणजे काय? द पॉइंट्स लाय ऑन द सेम लाईन. म्हणजे हे दिलेले पॉइंट्स एकाच लाईनवर आहेत का हे सांगायचं. आता हे कसं प्रूव्ह करणार? सेम क्वेश्चन आपण डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये पण यूज केलेला आहे. त्या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला घेतला. पण आज इथं आपण स्लोप ऑफ लाईन हा कॉन्सेप्ट यूज करणार आहोत. ठीक आहे. मग सुरुवातीला आपण स्लोप ऑफ DE फाइंड आउट करणार आणि स्लोप ऑफ EF फाइंड आउट करणार. आता त्यासाठी परत आपण इथं सगळे कोऑर्डिनेट्स कन्सिडर करू. कन्सिडर हियर x1 is equal to -2, y1 is equal to -3, x2 is equal to 1, y2 is equal to 0 and x3 is equal to 2 and y3 is equal to 1. ठीक आहे. सगळे कोऑर्डिनेट्स x1 y1 च्या फॉर्म मध्ये आपण सगळे लिहिलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे तर ह्या ठिकाणी DEF हे 3 पॉइंट्स दिलेत. तर या 3 पॉइंट्स पासून कुठली सेगमेंट तयार होऊ शकते तर इथं पहिला DE येऊ शकते. मग आता इथे आपण स्लोप ऑफ DE हा फाइंड आउट करणार. ठीक आहे. D चे कोऑर्डिनेट x1 y1 कन्सिडर केले, E चे कोऑर्डिनेट x2 y2 कन्सिडर केले. आता ह्यांचा स्लोप घ्यायचा आहे. म्हणजे फॉर्म्युला येईल इथे y2 minus y1 अपॉन x2 minus x1. ठीक आहे. y2 ची व्हॅल्यू आहे 0 -3 अपॉन x2 आहे 1 -2. ठीक आहे. 0 -+ म्हणजे ह्या ठिकाणी आला 3, 1 -+ 1 + 2 means 3. Means here slope of DE, slope of line DE is equal to 1. ठीक आहे. स्लोप ऑफ लाईन DE काढला. बघा आपल्याला कोलिनियर आहेत का नाहीत हे प्रूफ करायचं आहे. आता याच्यासाठी आपण स्लोप ऑफ EF सुद्धा फाइंड आउट करणार. मीन्स वी राईट हियर स्लोप ऑफ लाईन EF. आता EF चा स्लोप आपण फाइंड आउट करणार आहोत. E आणि F चे पॉइंट्स बघा काय कन्सिडर केलेले आहेत x2 y2 x3 y3. मग फॉर्म्युला आपल्याला चेंज करावा लागेल. y2 minus y1 च्या ऐवजी ह्या ठिकाणी आपल्याला y3 minus y2 घ्यावा लागेल. y3 minus y2 घ्यावा लागेल. ठीक आहे. y3 एकच मिनिट. y3 minus y2 अपॉन x3 minus x2. आता व्हॅल्यूज घेऊ.
y3 ची व्हॅल्यू 1 मायनस 0 अपॉन x3 ची व्हॅल्यू आहे 2 आणि x2 आहे 1. 1 minus 0 1 and 2 minus 1 1, that is equal to 1. Means slope of line EF is again 1. बघा, slope of line DE 1 आला, slope of line EF 1 आला, म्हणजे दोघांचा स्लोप सारखा आहे. पहा, slope of line DE is equal to slope of line EF. दोघांचा स्लोप सारखा आहे. मग स्लोप सारखा आहे म्हणजे काय? लाइन्स आर पॅरलल म्हणाल तुम्ही, बरोबर आहे. इफ द स्लोप्स आर इक्वल देन लाइन्स आर पॅरलल. पण लाइन्स पॅरलल कधी असतात? आता पहा, इथे लाईन कोणती आहे? DE आणि EF आहे. बघा, दोन लाईनचा स्लोप इक्वल आहे, पण दोघांच्या मध्ये पॉइंट E हा कॉमन आहे. आता ह्या ठिकाणी दोन जर एखादा पॉइंट कॉमन नसेल तर आपण म्हणलं असतं की ह्या ठिकाणी त्या लाईन्स पॅरलल आहेत. पण ह्या ठिकाणी पॉइंट E इज अ कॉमन पॉइंट. दोघांच्यात हा पॉइंट येतो, म्हणजे दोघांचा स्लोप सारखा आहे, दोघं एकाच लाईनवर आहेत, बरोबर आहे. म्हणजे DE चा स्लोप EF च्या इक्वल आहे. मग हा कधी असू शकेल? ते पॅरलल असतील तर असू शकेल, किंवा सेम लाईन असेल तर स्लोप इक्वल असेल. आता हे पॅरलल येणार नाहीत का? तर या दोघांच्या मध्ये एक व्हर्टेक्स कॉमन आहे, म्हणजे पॉइंट E हा कॉमन आहे, म्हणजे ह्या लाईन पॅरलल नाही. मग स्लोप इक्वल, त्याचा अर्थ काय झाला की हे सगळे पॉइंट्स एका लाईनवर आहेत, किंवा हा स्लोप एकाच लाईनवर आहे. मीन्स हिअर वी राईट दॅट देअरफॉर पॉइंट DE and F are collinear points. are collinear points. ठीक आहे, इथं कोलिनियर पॉइंट्स आहेत, आणि जर स्लोप इक्वल नाही आला तर ते पॉइंट्स कोलिनियर नसतात. ठीक आहे. आता या सेम क्वेश्चन मध्ये अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, एक्झाम्पल नंबर 6. आता ह्या ठिकाणी परत आपल्याला 3 पॉइंट्स दिलेत. कोणते 3 पॉइंट्स आहेत? A, K, N. ठीक आहे. मग ह्या प्रत्येकाचा कोऑर्डिनेट इथं आपण कन्सिडर करू. कन्सिडर x1 is equal to -4, y1 is equal to 4, x2 is equal to -2, y2 is equal to 5/2, and x3 is equal to 4, y3 is equal to -2. ठीक आहे. सगळे कोऑर्डिनेट्स आपण इथं कन्सिडर केले. क्वेश्चन सेम आहे, कोलिनियर आहेत का नाही हे प्रूफ करायचं आहे, आणि याच्यासाठी आपण स्लोप ऑफ लाईन हा कन्सेप्ट घेणार आहोत. सो हिअर वी राईट स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ लाईन. आता पहा, कोणती लाईन तयार होती? AK ही एक लाईन तयार होईल, आणि नेक्स्ट वन आहे ती KN पण तयार होईल. स्लोप ऑफ लाईन AK इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. व्हॅल्यूज घेऊ. y2 ची व्हॅल्यू -5/2. सॉरी निगेटिव्ह नाही आहे, इथं पॉझिटिव्ह आहे. ओके, मग आता इथं आपल्याला पॉझिटिव्हच राहील. 5/2 मायनस y1 आहे 4 अपॉन x2 ह्या ठिकाणी आहे -2 मायनस x1 आहे -4, म्हणजे -4. आता इथं साइन कन्व्हेन्शनचा विचार करावा लागेल. पहा, फर्स्ट न्यूमरेटर आहे इथं 5/2 -4. आता -4चा डिनॉमिनेटर जर 1 कन्सिडर केला तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण न्यूमरेटर इक्वल करणार. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला मिळेल 5 मायनस 4 2 जा 8/2. ठीक आहे, डिव्हायडेड बाय, आता हे जे डिनॉमिनेटर आहे तो डिव्हिजन फॉर्म मध्ये मी इथे घेतला, -2 + 4. ठीक आहे. आता सिंप्लिफाय करू. 5 मायनस 8 मीन्स -3/2 इंटू, आता याची व्हॅल्यू येईल 2, आणि त्याचा आपल्याला इन्व्हर्स घ्यायचा आहे, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स, तो आला 1/2. ठीक आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला मिळालं -3/4 इज द स्लोप ऑफ लाईन AK. स्लोप ऑफ लाईन AK किती आला इथे? -3/4. आता सेकंड लाईन कोणती तयार होतीये? KN होतीये. मग स्लोप ऑफ लाईन KN तोही फाइंड आउट करू. स्लोप ऑफ लाईन KN इज इक्वल टू, बघा, K चे कोऑर्डिनेट x2 y2 आणि N चे कोऑर्डिनेट x3 y3 कन्सिडर केले. म्हणजे फॉर्म्युला इथे लिहावं लागेल
y3 मायनस y2 अपॉन x3 मायनस x2. आता व्हॅल्यूज घेऊ. y3 निगेटिव्ह 2 आहे मायनस y2 आहे 5 अपॉन 2 अपॉन x3 आहे 4 आणि x2 आहे -2 म्हणजे मायनस इंटू -2. ठीक आहे. आता परत इथं डिनॉमिनेटर आपल्याला न्यूमरेटर मध्ये जो फ्रॅक्शन आहे त्याचा डिनॉमिनेटर इक्वल करावा लागेल. 2 2 जा 4 मीन्स -4 -5 अपॉन 2 डिवायडेड बाय 4 प्लस 2. ठीक आहे. आता इथे काय येईल -9 अपॉन 2 into 1 upon 6 means here we get -9 upon 12. आता याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. याचा सिम्प्लिफाय केला तर रेशो येईल -3 upon 4. बघा स्लोप ऑफ लाईन kn हा -3 upon 4 आला. स्लोप ऑफ लाईन AK हा देखील -3 upon 4 आला. दोघांची स्लोप इथं सारखी आली. मीन्स वी राईट हियर स्लोप ऑफ लाईन AK is equal to slope of line KN. दोघांचा स्लोप इक्वल आहे. ते पॅरलल असू शकतात किंवा एकाच लाईनचा स्लोप असू शकतो. आता इथं पाहिलं तर पॉइंट K दोन्हीकडे दिसतो. मीन्स पॉइंट K इज अ कॉमन पॉइंट. पॉइंट K इज कॉमन पॉइंट. हा पॉइंट कॉमन आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला पॉइंट कॉमन आहे स्लोप सारखा आहे म्हणजे ते एकाच लाईनचा स्लोप आहे. मीन्स वी राईट हियर पॉइंट A, K and N are collinear points. बघा जर स्लोप इक्वल आला नाही तर ते पॉइंट्स कोलिनियर असणार नाही. दोन्ही एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण कोलिनियर असणारे घेतलेले आहेत. मध्ये एक दोन एक्झाम्पल्स आहेत की त्यांचे स्लोप इक्वल येत नाहीत. फक्त तिथं काय मेन्शन करायचं आहे की स्लोप आर नॉट इक्वल देन पॉइंट्स आर नॉन कोलिनियर. ठीक आहे. आता मी हे एक काय एक्झाम्पल का घेतलं तर दिलेल्या एक्झाम्पल मध्ये हे थोडं हार्ड आहे. का तर एक जो कोऑर्डिनेट आहे तो फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये आहे. मग तुम्हाला काही मुलांना काय होतं हा जो फ्रॅक्शन आहे त्याची सबट्रॅक्शन ॲडिशन करायला जरासा वेळ लागतो किंवा त्यांना समजत नाही. त्यामुळे मी हे एक्झाम्पल तुम्हाला सिम्प्लिफाय केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे स्लोप ऑफ लाईन इक्वल असेल तर लाईन्स आर पॅरलल ऑर बोथ हॅव द सेम लाईन मीन्स पॉइंट्स आर कोलिनियर. ठीक आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण हा क्वेश्चन नंबर 3 देखील सॉल्व्ह केलेला आहे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह केलेले आहेत आणि जे नेक्स्ट क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्स वन्स अगेन.